गुंड निलेश गायवळ पुणे पोलिसांना डोंगरात येऊन स्वित्झर्लंडला गेल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर ज्या पद्धतीची त्याची पार्श्वभूमी आहे, पोलिसांचं सरकारचं कुठंतरी बरदास्त आहे अशा पद्धतीची एक चर्चा आहे. मला एक खूप जड अंतःकरणातून मी म्हणते, कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल खरं बोलायला वाईट किंवा टीका करायला आवडत नाही, कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. पण हे दुर्दैव आहे की त्या वर्दीची भीतीच राहिली नाही, कारण का त्या वर्दीच्या मागची जी यंत्रणा आहे तिचा प्रॉब्लेम आहे, पोलिसांचा प्रॉब्लेम नाहीये. आता मला सांगा, एवढा मोठा गुंड हा देश सोडून जातोच कसा? यंत्रणा काय करत होती? मी इथे तुम्ही इल्लीगल लोक आहेत त्यांना अटक करून त्रास देत राहतात. म्हणजे या देशात कुठलंही प्रूफ नाही, एवढं नसतानाही लोकांना अटक होते या देशामध्ये. त्यांना दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवलं जातं अटक करून. आणि एक पुण्यामध्ये, एक तर पुण्यात क्राईम वाढलाय, हा माझा डेटा नाहीये, हा भारत सरकारचा डेटा. आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकाच विचाराचं सरकार आहे. म्हणजे असं पण नाहीये की तो डेटा मेस्टअप आहे. तुमच्या सगळ्या चॅनल्सवर सातत्याने पुण्याचा क्राईम कसा वाढलाय, पुण्यात कशा महिलांची सुरक्षितता, कोयता गँग, किती किती उदाहरणं तुम्हाला देऊ. आणि तशीच ही प्रक्रिया, म्हणजे मध्ये ससून हॉस्पिटलमधून काय काय आपल्याला पाहायला बघितलं, म्हणजे मला विश्वासच बसत नाही. ज्या गोष्टी सिनेमात व्हायच्या, ते दुर्दैवाने ज्या ससून हॉस्पिटलचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, तिथून या देशाला उत्तम आणि उत्तम डॉक्टर दिले. तिथे ते यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेचा काय नेक्सस आहे ह्याच्या सातत्याने बातम्या यायच्या. आणि आता ही नवीन घटना.